Students, this is the 32nd activity of Bridge Course of Standard 8. इयत्ता 8वीच्या सेतू अभ्यासाच्या 32व्या कृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. So, the learning outcomes are understands the organization of graphic presentation. ग्राफिक प्रेझेंटेशनचं जे काही संघटन आहे म्हणजे आलेखाचं संघटन कसं असतं हे समजून घेणं किंवा आलेख वाचता येणं आणि आलेख तयार करता येणं किंवा आलेख काढता येणं हे आपल्याला या कृतीतून कळणार आहे, शिकायला मिळणार आहे. द नेक्स्ट पार्ट इज इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना काय आहेत ते आता आपण बघूयात. फर्स्ट, लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ युअर टीचर, पॅरेंट ऑर फॅसिलिटेटर केअरफुली. जे कोणी तुम्हाला शिकवणारे असतील, मग ते तुमचे शिक्षक असोत, पालक असोत किंवा इतर कोणी साधन व्यक्ती असेल, त्यांच्या सूचना काळजीपूर्वक ऐका. सेकंड, फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ॲज पर सजेस्टेड गाईडलाईन्स. आणि ज्या पद्धतीने त्या सूचना तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत, ज्या पद्धतीने त्या सूचनांचं पालन करायला सांगितलेलं असेल त्या पद्धतीने त्या सूचना फॉलो करा म्हणजे पाळा. अँड थर्ड, एक्सप्लोअर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी. या कृतीशी संबंधित अजून काही सारख्या कृती असतील तर त्या शोधा आणि त्या बघा. देन इन द लर्निंग ॲक्टिव्हिटी यू हॅव गिवन पिक्चर्स ऑफ 4 graphs. There are types of graphs. Different types of graphs are there. आलेखाचे विविध प्रकार त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यापैकी या ठिकाणी तुम्हाला 4 दिलेले आहेत. अँड दे आस्क्ड यू टू आयडेंटिफाय द नेम्स ऑफ दीज चार्ट्स, दीज ग्राफ्स. या ग्राफ्सचे, या आलेखांचे नावं त्या ठिकाणी तुम्हाला शोधायला सांगितलेले आहेत. लेट्स फाइंड आउट द नेम्स ऑफ द ग्राफ्स अँड दे आर गिवन इन सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हे नावं दिलेले सुद्धा आहेत. बघा, फर्स्ट बार चार्ट, बार ग्राफ, चार्ट नाही, बार ग्राफ. देन सेकंड हिस्टोग्राम. देन थर्ड वन लाईन ग्राफ्स अँड फोर्थ वन पाय चार्ट. स्तंभालेख, रेखालेख, वर्तुळालेख आणि याला हिस्टोग्राम हेच त्याचं नाव आहे. मग अशा प्रकारचे हे 4 आलेख या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. अँड दीज आर देअर नेम्स. हे त्यांची नावं आहेत. स्टुडंट्स, द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी पूरक कृती तुम्हाला काय दिली गेलेली आहे. यू हॅव गिवन अ चार्ट. व्हॉट इज गिवन इन द चार्ट. त्या चार्टमध्ये काय दिलेलं आहे. सो लेट्स सी. यू हॅव गिवन अ पाय चार्ट. याला पाय चार्ट म्हणतात, म्हणजेच वर्तुळ आलेख तुम्हाला दिलेला आहे. अँड इन दॅट पाय चार्ट यू हॅव गिवन अबाउट फेवरेट स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे कोणाची आवडती ॲक्टिव्हिटी कोणती आहे याच्यावर वोटिंग घेतलेलं आहे. व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन. सो द इन्स्ट्रक्शन इज गिवन दॅट Sandra's class voted on their favorite sporting activity using the circle graph. Answer the following questions. या वर्तुळ आलेखवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. यू हॅव गिवन द इंडेक्स हिअर. या ठिकाणी इंडेक्स दिलेली आहे बिकॉज इंडेक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्रॉम द इंडेक्स वी कुड नो दॅट हाऊ मच पर्सेंटेज इज गिवन टू विच ॲक्टिव्हिटी. कोणत्या ॲक्टिव्हिटीला किती पर्सेंटेज मिळालेले आहेत हे आपल्याला ह्या इंडेक्सवरून कळेल. या इंडेक्समध्ये जो कलर वापरलेला आहे या कलरवरून आपल्याला त्या गेमचं उल्लेख कळणार आहे, किती पर्सेंटेज मिळालेले आहेत ते. लेट्स सी द क्वेश्चन्स. द फर्स्ट क्वेश्चन, विच इव्हेंट रिसीव द लोवेस्ट नंबर ऑफ वोट्स. सगळ्यात कमी वोट मिळालेली ॲक्टिव्हिटी किंवा इव्हेंट कोणती. सो द लोवेस्ट नंबर इज 10 and its color is green, and for green color is used for basketball. So our answer is basketball event received the lowest number of votes. Then next question, question number 2. Question number 2, which event received the highest number of votes. कोणत्या इव्हेंटला
सगळ्यात जास्त मतदान मिळालेलं आहे. सो वी कॅन सी दॅट 35 इज द हायेस्ट number and it has a red color and red color is used for golf. That's why our answer is golf. Golf received the highest number of votes. Then comes the third question. Which event did 10% of the students vote for as their favorite? म्हणजे कोणत्या गेमसाठी किंवा कोणत्या इव्हेंटसाठी 10% मतदान मिळालेलं आहे. ऑलरेडी वी हॅव सीन दॅट द 10% इज विथ ग्रीन कलर अँड इट इज यूज्ड फॉर बास्केटबॉल. अगेन द आन्सर ऑफ द थर्ड क्वेश्चन विल बी बास्केटबॉल. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट इज क्वेश्चन नंबर 4, दॅट इज what is the total percentage of students who voted for basketball and golf? Now बास्केटबॉलसाठी आता कोणतं ग्रीन कलर अँड गोल्फसाठी कोणता कलर वापरलेला होता? गोल्फसाठी होता रेड कलर या ठिकाणी. सो द बास्केटबॉल अँड गोल्फ या दोघं मिळून किती पर्सेंटेज झालेले आहे? 35 + 10 इज इक्वल टू 45%. म्हणजे दोन्ही मिळून किती हे झालेलं आहे? तर दोन्ही मिळून झालेलं आहे 45%. 45% वोट्स दोघांना मिळालेले आहेत किंवा दोघं मिळून मिळालेले आहेत. देन नेक्स्ट, व्हॉट इज द टोटल पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हू वोटेड फॉर स्काईंग? नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज what is the total percentage of student who voted for skying? स्काईंगसाठी आता कोणता कलर वापरलेला आहे? येस, स्काईंगसाठी पर्पल कलर आहे. म्हणजे हा झाला स्काईंगचा कलर आणि त्याचे पर्सेंटेज आहे 28% अँड द आन्सर विल दॅट 28% ऑफ स्टुडंट्स वोटेड फॉर स्काईंग. देन नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज द लास्ट क्वेश्चन. इफ 200 students were involved, how many of them voted for basketball? जर या ठिकाणी 200 विद्यार्थी जर इन्व्हॉल्व असते तर बास्केटबॉलला किती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वोटिंग केलं असतं? इफ 200 स्टुडंट्स वूड वोटेड म्हणजे 200 विद्यार्थ्यांनी वोटिंग केलं असतं तरीसुद्धा देअर वूड नॉट बी एनी डिफरन्स बिटवीन द पर्सेंटेज तेच राहिले असते. मग जर 200 विद्यार्थ्यांनी केलं असतं तरीसुद्धा 20% त्याचं 10% त्याचं उत्तर आलं असतं. पर्सेंटेज तेच राहिले असते 10, त्याच्यात वाढ झाली नसती. ओके, सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ड दिस ॲक्टिव्हिटी अँड वी हॅव आन्सर्ड द क्वेश्चन्स रिलेटेड टू द पाय चार्ट. And if you want to find out the number of the last question, that is how much students or how many म्हटलेलं आहे म्हणून त्याचं उत्तर येईल. जर 10% आहे तर 200 पैकी मग 20 स्टुडंट्स, 200चं 10% 20 स्टुडंट्स वूड वोटेड फॉर बास्केटबॉल. So in this way we have finished this activity. Then the next example is, what is given there? Following data gives total marks out of 600 obtained by 6 children of a particular class. एका वर्गातल्या 6 विद्यार्थ्यांनी 600 पैकी मिळवलेले मार्क्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. इथं स्टुडंट्स आहेत आणि इथं त्यांनी मिळवलेले मार्क्स आहेत, मार्क्स ऑब्टेन्ड. नाव we will look one by one. First, Ajay 450, then Bali 500, Dipti 300, Fayyaz 360, Gotika 400 and Hari 540. So you have given the graph
बार ग्राफ इज गिवन हिअर. या ठिकाणी तुम्हाला एक स्तंभालेख दिलेला आहे. आणि आता याच्यावरून यू हॅव गिवन प्रोसेस, तुम्हाला आलेख कसा काढायचा याची प्रोसेस दिलेली आहे. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन बार ग्राफ म्हणजे स्तंभालेख कसा काढायचा याचं त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. फर्स्ट, मार्क द होरिझॉन्टल ॲक्सिस OX ॲज नेम ऑफ द स्टुडंट्स अँड द व्हर्टिकल ॲक्सिस OY ॲज मार्क्स ऑब्टेन्ड. आता या ठिकाणी हा जो OX ॲक्सिस आहे हा, याच्यावर नेम ऑफ स्टुडंट्स या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते करा. आणि त्याच्यानंतर जो काही उभा ॲक्सिस आहे OY हा, याच्यावर त्या ठिकाणी ऑब्टेन्ड मार्क्स त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. 100, 200, 300 अशा प्रकारे आधी आखून घ्या. देन सेकंड, along the horizontal axis OX choose bars of uniform or equal width with the uniform gap between them. आता यांच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक विशिष्ट जाडीचे, विशिष्ट रुंदीचे आणि विशिष्ट अंतरावर, ठराविक जाडी आणि ठराविक अंतर असं ठेवून आपल्याला त्या ठिकाणी स्तंभ घ्यायचे आहेत. पण ते स्तंभ घेताना चूज अ सुटेबल स्केल. नेक्स्ट स्टेप इज चूज सुटेबल स्केल टू डिटरमाइन द हाईट ऑफ द बार्स अकॉर्डिंग टू द स्पेस अवेलेबल फॉर द ग्राफ. आता या ठिकाणी आपण 1 इंच बरोबर 100 मार्क्स घेतलेले आहेत. 100, 200, 300, 400 म्हणून या ठिकाणी आपण ते नंबर्स 1 इंच इज इक्वल टू 100 मार्क्स असं आपण त्या ठिकाणी माप त्याचं घेतलेलं आहे. स्केल म्हणतात त्याला. आणि याच्याप्रमाणे मग तो बारग्राफ तयार केला. आता फर्स्ट या ठिकाणी अजय आहे. अजयला 450 गुण आहेत, 450. मग या ठिकाणी 450ला मार्क केला आणि त्याप्रमाणे हा अजयचा ग्राफ या ठिकाणी काढला आणि अजयचं नाव या ठिकाणी दिलं. अजयला मिळालेले मार्क्स 450. आणि तशाच पद्धतीने बाली, दीप्ती, फैज, गोटिका आणि हरी यांना मिळालेले मार्क्स या ठिकाणी त्यांच्या मार्क्सप्रमाणे त्या बरोबर तेवढ्या अंतरावरच्या तिथं मार्किंग करून, म्हणजे समजा इथं 450, याचे 500, त्यानंतर इथं 300, त्याच्यानंतर इथं 360 अशा प्रकारचं मार्किंग करत करत मग पुढे 400 आणि 540 असं मार्किंग करून बरोबर सारख्या रुंदीचे आणि सारख्या अंतरावर स्तंभालेख काढले आहेत. दिस इज द प्रॉपर वे टू ड्रॉ द बार ग्राफ. अशा पद्धतीने बार ग्राफ काढण्याची ही प्रोसिजर या ठिकाणी दिलेली आहे. देन द नेक्स्ट पार्ट इज दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट. नाव यू हॅव गिवन हिअर 4 लिंक्स. या ठिकाणी तुम्हाला 4 लिंक्स दिलेले आहेत यूट्यूबच्या. इट मीन्स देअर आर सिमिलर व्हिडिओज और रिलेटेड व्हिडिओज टू दिस ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीशी, या कृतीशी संबंधित व्हिडिओज तुम्हाला या लिंकवर बघायला मिळतील, ते तुम्ही बघू शकतात. अँड द लास्ट पार्ट इज माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. या ॲक्टिव्हिटीतून आपण काय शिकलो, व्हॉट डिड वी लर्न फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी, अँड दॅट इज आय लर्न्ड टू ड्रॉ डिफरंट टाईप्स ऑफ ग्राफ्स. आलेखाचे विविध प्रकार किंवा विविध आलेख काढण्याचं मी या कृतीतून शिकलो किंवा आपण शिकलो. अँड द नेक्स्ट इज आय एम एबल टू सॉल्व क्वेश्चन्स ऑन ग्राफ. आणि आलेखावर आधारित प्रश्न कसे सोडवायचेत हे पण मी तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. आणि लक्षात ठेवा, इंडेक्स म्हणजे त्याची जी अनुक्रमणिका असते आलेखाची ती महत्त्वाची असते. ती एकदा कळाली की तुम्ही सर्व उत्तरं लिहू शकतात. हे मी तेव्हा पण सांगितलं, आत्ता पुन्हा आठवण करून दिली. ओके, इन दिस वे वी हॅव फिनिश्ड दिस ॲक्टिव्हिटी हिअर.